सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. कारण आज मी ब्लॉगला खूप सकाळी सकाळी सुरुवात केली आहे. सकाळचे 4:30 वाजले आणि इकडे मी खिचडी बनवते आहे. आम्ही दोघंही उठलो होतो आणि वेद इथे मस्त असा गार झोपलेला होता. आता खिचडी वेदसाठी बनवत होती कारण आम्ही आज गावी निघतो आहे आणि वेदला जर गाडीत भूक लागली तर त्याला खायला देण्यासाठी काहीतरी पाहिजे. त्यासाठी म्हटलं खिचडी बनवून घेऊ, म्हणजे त्याला जर भूक लागली तर त्याला आपण गाडीमध्ये खाऊ घालू शकतो. एकीकडे खिचडी शिजत होते आणि तोपर्यंत लगेचच वेद उठून गेला, कारण कुकरची शिट्टी ऐकून वेद लगेचच झोपेतून उठून गेला. मग काय मी माझा आवरून घेतला, त्यानंतर त्याचं आवरलं आणि त्याची तयारी करायला घेतली. आता दररोज 7 वाजता उठणारा वेद आज 5 वाजताच उठला, तरीही त्याच्या चेहऱ्यावर थोडंसंही रडू नव्हतं आणि थोडासाही चेहरा असा उदास नव्हता. एकदम फ्रेश मूडने उठला होता. त्याची तयारी केली, त्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आता गाडीमध्ये त्याला भूक लागली म्हणून त्याला मी फ्राय केलेले मखाणे दिले. त्याचे मस्त आवडीचे मखाणे खात खात प्रवाससुद्धा तो छान असा एन्जॉय करत होता. आणि साहजिकच आहे, सकाळी लवकर उठला म्हटल्यावर गाडीमध्ये तर झोपणारच. मग एन्जॉय करता करता वेद केव्हा झोपी गेला ते आम्हालासुद्धा कळलं नाही. वेद थोड्या वेळ झोपला आणि त्यानंतर आम्ही प्रवासाला थोडासा ब्रेक घेतला, कारण गाडीमध्ये गॅस भरायचा होता. मग पेट्रोल पंपावर आम्ही गाडीतून खाली उतरलो तर वेदची इकडं मस्त मस्ती सुरू झाली. मोकळं पटांगण दिसलं त्यामुळे बिंदास उड्या मारत होता, खूप असा पळत होता आणि त्याचं खेळणं चालू होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आणि पुन्हा वेदला गाडी चालू झाल्यानंतर त्याला असं वाटत होतं की आपण झोळीमध्ये आहे आणि आपल्याला झोका मिळतोय की काय. अशा पद्धतीने वेद पूर्ण झोपायच्या तयारीत होता आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा झोपी गेला. तर कसा वाटला हा छोटासा मिनी ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.